आपल्या सोबत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आहेत. सर, आज तुम्ही दिल्ली दौऱ्यावर आलेला आहात. शौर्य पाटीलला न्याय मिळाला पाहिजे अशी तुमची मागणी आहे. काय काय मागण्या करणार आहात तुम्ही सरकारकडे? का मिळू नये? शौर्य पाटलांनी जर त्यांच्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की हे या आरोपींमुळे मला आत्महत्या करायची वेळ आली, तर याच्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालय अमित शहा साहेबांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. हे बघा, शेवटी महाराष्ट्र या घटनेच्या या कुटुंबियाच्या सोबत आहे. जर त्यांनी शौर्यभाई यांनी चिठ्ठी लिहिली, त्याच्यात जर आरोपीचे नाव घेतले, तुम्ही अटक करत नाहीत म्हणजे काय? हे बघा, मी याला धमकी नका म्हणू, जड जाईल असं केंद्रीय गृह मंत्रालयाने वागू नये. त्यांना जड जाईल असं आमचं म्हणणं आहे की ते तुमचंच लेकरू आहे, दिल्लीतलं लेकरू आहे. शौर्य पाटील ते तुमचं लेकरू आहे. स्वतः गृहमंत्री केंद्रीय महोदयांनी अमित शहा साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. इथले स्थानिकचे गृहमंत्री असतील दिल्लीचे, इथले मुख्यमंत्री असतील, जर एका लेकराला चिठ्ठीवर लिहून जर तुम्ही न्याय देणार नसाल, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. शहासाहेब, एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या मराठी माणसाने सर्वांना सांभाळून घेतलं, पण तो जेव्हा दुसरीकडे कुठेतरी आहे तर त्याच्यावर असा अन्याय होतो. शाळा प्रशासनाकडूनही असंवेदनशीलता दिसते. अभिवादन. असंवेदनशीलता दिसते शाळा प्रशासनाकडूनही. शाळा प्रशासन जरी असंवेदनशीलता दाखवत असलं, त्याला जरी एखाद्याचं लेकरू मेलं तरी त्याला माया येणार असली, तर सरकार कशाला आहे? सरकार कशाला आहे? महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गृहमंत्री पण तेच आहेत. अशी घटना घडली तर ते ताबडतोब ॲक्शन घेतात. मग इथल्या गृहमंत्र्यांना, इथल्या मुख्यमंत्र्यांना, इथल्या केंद्रीय गृहमंत्र्यांना अडचण काय? एका लेकराला न्याय द्यायचा नाही, मराठ्याचं आहे म्हणून द्यायचा नाही का? असं काही म्हणणं आहे का केंद्रीय गृह मंत्रालयाचं? असं म्हणणं आहे का की मराठ्याचं पोरग आहे म्हणून त्याला न्याय द्यायचा नाही? महाराष्ट्रात ज्यावेळेस अशा घटना घडतात, एखाद्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब तिथं ॲक्शन घेतात. मग हेच ते सरकार आहे. मी शिंदे साहेबाला सुद्धा बोलणार आहे, उपमुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या ओळखीच्या मार्फत निरोप देणार आहे, आणि अजितदादाकडे सुद्धा निरोप देणार आहे की तुम्ही युतीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या एका लेकराचा इथं बळी गेलाय. याच्यासाठी तुम्ही अमित शहा साहेबाला पण सांगा. नंतर पुन्हा म्हणू नका की मराठा समाजाचं आंदोलन हाताच्या बाहेर गेलं. मी एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी मागे सरकत नसतो, मी या मॅटरमध्ये पडलो. न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही. थांबणारच नाही. का थांबणार? शौर्य पाटलांचा घेतलेला बळी आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालय आणि अमित शहा साहेबांनी याच्यात पूर्ण ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. शेवटी ज्या वेळेस यांच्यावरती वेळ येते सरकार म्हणून, त्यावेळेस महाराष्ट्र यांच्या मदतीला धावतो. जसं की एखादी चिठ्ठी जर महाराष्ट्रात लिहिलेली असली आरोपीच्या नावाची, तर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब ॲक्शन घेतात. इथं असं काय की इथं मराठ्यांच्या लेकराचा एका व्यर्थ बळी चाललाय, त्याला आधार दिला जात नाही सरकारकडून, त्याला बळ दिलं जात नाही. हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. म्हणून प्रथम आम्ही फक्त सांगायला आलो की अमित शहा साहेबांनी, ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, इथले दिल्लीचे गृहमंत्री कोण असतील त्यांनी त्या आरोपींना अटक करायलाच पाहिजे. नसता पुढचा काळ पुन्हा असं म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभा केलं, हाताच्या बाहेर गेलं, आमचं लेकरू आम्ही वायाला जाऊ देणार नाही. आंदोलन करणार का तुम्ही? वेळ जर तशी आली तर दिल्ली सुद्धा सोडणार नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे संबंध मानले जातात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भात चर्चा करणार का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणार, शौर्य पाटलाबद्दल. त्यांच्या युतीमध्ये शिंदेसाहेब पण आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेब सुद्धा आहेत. मोहोळ अण्णाला सुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसतात दिल्लीत आंदोलन उभा राहणार. हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशामधल्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेलं आहे, तरी सुद्धा 1 महिना होता आला, कोणतंही अटक झालेलं नाही आहे. दबाव कोणाचा येतो याच्यामध्ये? ख्रिश्चन मिशनरी स्कूल असल्यामुळे हा दबाव असल्याचा पालकांचा आरोप आहे. मला ना एक गोष्ट याच्यातून आठवायला लागली इथं आल्याच्या नंतर. एखादा मुलगा, विद्यार्थी शाळेत शिकतोय आणि शाळेकडून आईवडिलांना सुद्धा त्रास होतोय, हे ऐकायला मिळतंय म्हणल्याच्या नंतर शिक्षण मंत्रालय केंद्राचं करतंय काय? ही सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय. आता याच्यामध्ये ना
तिकडं पण येत. मग एक ध्यानात ठेवा, मी आता क्लिअर सांगतो, आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी नाही सरकत मागं. मी ह्या मॅटरमध्ये पडलो आहे आता. तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा असणार, हे ध्यानात ठेवा. पण काय करणार महाराष्ट्रामध्ये शाळांच्या बाहेर? सगळंच बोलून दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळल. त्याच्यापेक्षा मला वाटतं त्यांचे कोणीतरी चर्चा महत्त्वाचं असतं, आणि त्या चर्चेमध्ये कोण फादर, ते त्यांच्यात असते. त्यांनी या शाळेवरती लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इथं मोठं त्यांचं एखादं केंद्र असणार आहे. मग ते जे चर्च आहे त्या चर्चचा त्यांच्या या इथल्या शाळेवरती अंकुश नाही आहे का? त्यांनी उलट बघितलं पाहिजे ह्या लेकराचा बळी घेतला कसा, ते 4 आरोपी कोण आहेत त्यांना अटक करा, हे स्वतः त्यांच्या मिशनरीनं आदेश दिले पाहिजेत. किती दिवसाचं अल्टिमेटम तुम्ही देत आहे की एवढ्या दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आंदोलन करणं? हे बघा, मी आधी कुटुंबाशी बोलतो एकदा, मला त्यांची पूर्ण मनस्थिती ऐकून घेऊ द्या, किती वेदनेतून ते चाललेत. बरं, तारीख सुद्धा डिक्लेअर करतो. सगळे बस खासदार का? तुम्हाला भेटले सकाळपासून, खासदारांचं काय म्हणणं आहे? सगळ्या खासदारांना पण सांगितलंय बाबा मी, तुम्ही अमित शहा साहेबाची भेट घ्या. भाजपाच्या खासदार, हो भाजपाच्या सुद्धा सांगितलंय, सांगणार आहे. परत राहिलेले जेवढे आमचे 5-6 मंत्री आहेत महाराष्ट्रातले त्यांना पण सांगणार आहे, ज्यांचे अमित शहा साहेबासोबत संबंध आहेत. केंद्रातले मंत्री, हो ना, केंद्रातलेच मंत्र्याबद्दल बोलणं झालं? मी अण्णाशी बोललो या विषयात, मला आपले आठवले साहेबांशी पण बोललो या विषयात, जाधव साहेबांशी सुद्धा मी आता बोलणार आहे, रक्षाताईशी पण बोलतो. हे सगळ्यांशी बोलतो मी, कोणाला ठेवत नाही. मी कधीही याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, त्यांनी पण आणू नाही. कारण तारीख जर एकदा आंदोलनाची मी डिक्लेअर केली ना, पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुंबली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.